नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी कामठे पाटील, सन्मान भाषण कला आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वर्गाची फाउंडर आणि कोच. सन्मानमध्ये भाषण कला, संभाषण कला आणि व्यक्तिमत्व विकासाचं प्रशिक्षण दिलं जातं. भाषण कला म्हणजे काय? कोणत्याही स्टेजवर आत्मविश्वासानं धाडसानं बोलणं, आपलं मत व्यक्त करणं, याला आपण म्हणूयात भाषण कला. संभाषण कला म्हणजे जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर किंवा अनेक व्यक्तींबरोबर जो संवाद साधते त्याला आपण म्हणूयात भाषण कला. ग्रुपमध्ये बोलणं, मीटिंग्समध्ये बोलणं, ग्रुप डिस्कशन्स, गप्पा मारणं, काहीतरी मत व्यक्त करणं, याला आपण म्हणूयात संभाषण कला. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? कोर्सबद्दल जेव्हा लोकांना माहिती हवी असते तेव्हा बऱ्याचदा लोकांचा प्रश्न असतो की मॅडम, हे व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय? तुम्ही लग्न, गेट टुगेदर्स, सभा, पार्टीज, समारंभ, गेट टुगेदर्स याला हजेरी लावत असाल, बरोबर? जेव्हा तुम्ही हजेरी लावता तेव्हा तुम्ही निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल की एखादी व्यक्ती असते की जिच्याभोवती मित्रमैत्रिणींचा घोळका जमलेला असतो आणि मस्त त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. दुसरी व्यक्ती अशीही असते की तिच्या अवतीभोवती एक दोन माणसं असतात आणि त्यांच्या गप्पा चालू असतात. तिसरी व्यक्ती अशी असते किंवा अनेक व्यक्ती अशा असतात की जे एकट्या एकट्या कार्यक्रम आपला पुढे ढकलत असतात, आपला वेळ काढत असतात. हा फरक आहे. हा फरक कशामुळे निर्माण होतो? हा फरक निर्माण होतो त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीची प्रवृत्ती आणि त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्वामधील फरक. मित्रांनो, निसर्ग आपल्याला देतो तो आपला चेहरा आणि आपण स्वतः घडवतो ती आपली ओळख. जन्मताच निसर्गानं, देवानं आपल्याला एक चेहरा देऊन पाठवलेला आहे आणि जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं या चेहऱ्यामध्येही बदल होत जातात. म्हणजे सुरुवातीला आपण अगदी निरागस, गोंडस आणि मनमोकळे असतो. नंतर यामध्ये बदल होतात, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. आपली ओळख जी घडत जाते, आपली ओळख तयार होते, ही कशी होते? ज्या कुटुंबात आपण जन्म घेतो, ज्या समाजात आपण वावरतो, ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतो, त्यानुसार आपली ओळख घडत जाते. कालांतरानं शिक्षण झाल्यानंतर आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, म्हणजे जे काम आपण करतो त्याच्यानुसारही आपली ओळख तयार होते. जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपली ओळख ही तयारच होत असते. मग आपले विचार, आपलं बोलणं आणि आपलं वागणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व, असं सोप्या भाषेत आपण समजावून घेतलं. जाणीवपूर्वक आपण जर स्वतःला समजावून घेतलं, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम केलं, तर आपलं व्यक्तिमत्व हे अधिक प्रभावी होणार आहे. म्हणजे आपली ओळख आहे ती अधिक सकारात्मक, पॉझिटिव्ह होणार आहे. व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी, बदल करण्यासाठी आपल्याकडे कायम वाव असतो. अनेक लोकांना वाटतं की सुंदर दिसणं, आकर्षक दिसणं, रुबाबदार दिसणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. खरं तर सुंदर दिसणं, आकर्षक दिसणं हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे, एक पैलू आहे. या गोष्टीवरही आपल्याला काम करायला हवं आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपण सुधारणा घडवून आणू शकतो. परंतु फक्त छान दिसणं एवढंच आपलं व्यक्तिमत्व असू शकतं का हो? छान दिसण्याबरोबरच, प्रेझेंटेबल दिसण्याबरोबरच आपले विचार कसे आहेत, आपला आय कॉन्टॅक्ट कसा आहे, आपला आत्मविश्वास, आपली बॉडी लँग्वेज, विचारांमधली स्पष्टता, ठामपणा, लिडरशिप, अशा अनेक गोष्टी म्हणजे तुमचे सद्गुण आहेत तेही खूप मॅटर करतात. युअर बॉडी इज टू ॲक्ट, नॉट टू अट्रॅक्ट, अशी एक कोट आहे. आता हे व्यक्तिमत्व घडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सुरुवातीलाच आपण हा विचार शिकलो की व्यक्तिमत्व, ओळख आपली जी तयार होत असते त्यावर आपण लहानपणापासून कोणत्या कुटुंबात वाढलो, कोणत्या शाळेत शिकलो, कोणत्या व्यक्तींनी आपल्यावर संस्कार केले, कोणत्या घटनांना, अनुभवाला आपण सामोरं गेलो, या सर्वाचा एकत्रित परिणाम हा आपल्यावर होत असतो. म्हणजे घटनांना, व्यक्तींना प्रतिसाद देण्याची आपली जी कुवत आहे ते म्हणजे हे आपलं व्यक्तिमत्व, असाही अर्थ होऊ शकतो. आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी, मॅच्युअर्ड बनवण्यासाठी, प्रोफाऊंड बनवण्यासाठी आपण काम करत राहिलं पाहिजे. सुधारणा, बदल ह्या सतत व्हायला हव्यात. आणि यानं काय होतं? जितकं व्यक्तिमत्वावर आपण काम करू, स्वतःला समजून घेऊ, तितकंच आपला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो. जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मक होतो आणि आपल्याला जगण्याचा आनंद अधिक छान पद्धतीनं घेता येतो. ज्या क्षेत्रात आपण काम करू, नोकरी असू द्यात, व्यवसाय असू द्यात, नेतृत्व करायचं असू द्यात, राजकीय, सामाजिक कोणताही प्लॅटफॉर्म असू द्यात,
जिथे आपला वावर असतो त्यानुसार आपली भूमिका बदलत असते, त्यानुसार आपला वेश, आपला सादरीकरण बदलत असतं. असं म्हणतात की वेश बदलला की आवेश बदलतो. म्हणून हे बाह्यांग आहे, प्रेझेंटेशन आहे, याला महत्त्व आहे. जसं की मी अश्विनी कामठे जेव्हा सन्मानची प्रशिक्षिका असते, कोच असते, तेव्हा माझा वावर, माझं सादरीकरण हे वेगळं असतं. जेव्हा मी माझ्या फॅमिलीमध्ये, आमच्या गावामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये कुटुंबाबरोबर सहभागी झालेली असते, तेव्हा माझं सादरीकरण आणि माझा वावर हे वेगळं असतं, वागणं वेगळं असतं. जेव्हा मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर असते तेव्हा मी वेगळी असते, आणि जेव्हा मी एकटी असते, निसर्गाच्या सानिध्यात असते, तेव्हाही मी वेगळी असते. म्हणजे काय हो, तुमच्या लक्षात येत आहे? प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळे असतो, आपलं सादरीकरण वेगळं असतं, आपलं आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज ही वेगळी असते. म्हणजे आपण जे आहोत ते नसतो का हो त्या ठिकाणी? आपण कुठला मास्क घातलेला असतो का, कुठला मुखवटा घातलेला असतो का? याला असंही म्हणता येईल की एखादा मुखवटा आपल्याला चढवावा लागतो त्या क्षेत्रानुसार, आपल्या भूमिकेनुसार. परंतु आतमध्ये जी व्यक्ती असते ती सेम असते, तीच असते. जो मास्क, जी भूमिका आपण घेऊ, निभावू, त्या भूमिकेमध्ये असताना आपण जागरूक असायला हवं. प्रत्येक परिस्थितीमध्ये जेव्हा मी अश्विनी म्हणून स्वतःला प्रेझेंट करते त्यावेळी माझी तत्त्वे, विचार, वागणूक या बेसिक गोष्टी सेम असतात. म्हणजे भूमिका कोणतीही असो, कोणत्याही ठिकाणी माझा वावर असो, एखाद्या व्यक्तीने माझ्यावर टीका केली तर त्या टीकेला मी कसं सामोरं जाणार? एखाद्या व्यक्तीनं माझं कौतुक केलं, ते कौतुक मी कसं स्वीकारणार? अशा अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतो. कोणत्याही परिस्थितीत जो आपण प्रतिसाद देतो, ती प्रतिसाद देणारी व्यक्ती ही त्या मुखवट्याच्या आत असते आणि तिची वैचारिक बैठक ही एकसारखीच असते. मित्रांनो, तुम्ही कोणतंही काम करत असू द्यात, कुठल्याही ठिकाणी तुमचा वावर असू द्यात, कोणतीही जबाबदारी तुमच्यावर असू द्यात, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये लवचिकपणा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही फॅमिलीबरोबर असता त्यावेळी तुम्ही वेगळे असता, ज्यावेळी तुम्ही कामाच्या ठिकाणी असता त्यावेळी तुम्ही वेगळे असता, राजकीय सामाजिक स्टेजवर तुम्ही असता, लोकांमध्ये तुम्ही असता, तेव्हा तुम्ही वेगळे असता. म्हणजे तुमची सादरीकरणाची पद्धत वेगळी असते. आणि या प्रत्येक भूमिकेमध्ये स्विच ऑफ स्विच ऑन करता तुम्हाला आलं पाहिजे. एका भूमिकेतून सहजपणे दुसऱ्या भूमिकेत जाता आलं पाहिजे. पण होतं काय माहिती आहे का, एवढ्या वर्षाच्या ट्रेनिंगच्या अनुभवानं सांगते की एखाद्या व्यक्तीकडे जितकं जास्त जबाबदारीचं पद असतं, जितकं जास्त काम ती व्यक्ती करत असते, तितकंच त्या व्यक्तीवर ती भूमिका हावी होत असते. म्हणजे एका फ्रेममध्ये, एका चौकटीमध्ये लोक स्वतःला अडकवून घेतात. भाषण कलेमध्ये शब्द, आवाज, बॉडी लँग्वेज याला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे तुमचं प्रेझेंटेशन, सादरीकरण यालाही महत्त्व आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर त्यांची जबाबदारी, त्यांचं काम, ती भूमिका हावी होते, तेव्हा ती व्यक्ती त्या चौकटीतून, त्या फ्रेममधून बाहेर यायला तयारच होत नाही. म्हणजे बॉडी लँग्वेजमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील हावभावही खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे हावभाव सहजासहजी लोकांना चेहऱ्यावर आणताच येत नाहीत. लोक एक्सप्रेसिव्ह नसतात. तुमच्या लक्षात येतं आहे का की लोकांना एक्सप्रेशन्स आणावे लागतात, आवाजामध्ये चढउतार आणावे लागतात. याचा अर्थ असा होतो की लोक एका भूमिकेमध्ये स्वतःला कैद करून घेतात, आपल्याच भूमिकेच्या तुरुंगामध्ये ते अडकतात आणि त्याच्यामुळे आयुष्याचा जो आनंद आपण घेऊ त्यावरही फरक पडतो. मन मोकळं हसता येणं, डोळ्यामध्ये आत्मविश्वासाची चमक असणं, चेहऱ्यावर तेज असणं, या गोष्टी प्रत्येक माणसाला गरजेच्या आहेत. आपल्या आयुष्याचा दर्जा या त्या गोष्टीवरून समजत असतो. आता प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं. प्रत्येकाचे विचार, बोलणं, वागणूक ही वेगवेगळी असते. म्हणून ज्या माणसांच्या संपर्कात आपण येतो, ज्या माणसांबरोबर आपल्याला काम करावं लागतं, त्यांचंही व्यक्तिमत्व आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं ठरतं. ते जसे आहेत तसं त्यांना स्वीकारून आपला जो कामाचा हेतू आहे, आपल्याला जे काम साध्य करायचं आहे ते सकारात्मक पद्धतीनं साध्य होण्यासाठी त्यांच्यामध्ये अपेक्षित सुधारणा घडवून आणण्याचाही प्रयत्न आपण करू शकतो. म्हणून आपल्या क्वालिटीजवर, आपल्या क्षमतांवर आपल्याला काम करायला हवं. आपल्याला शरीर आणि मन या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. आपण असं म्हणूयात की शरीर, मन आणि बुद्धी या गोष्टी कशाला दिल्या तो आपल्याला? त्याचा पुरेपूर, व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह वापर आपल्याला करता यायला हवा. ज्यावेळी माझे विचार, माझ्या समजुती, माझ्या भावना या माझ्याच कामामध्ये अडथळा निर्माण करतील,
त्यावेळी मला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. व्यक्तिमत्वाचा विकास, सुधारणा कशासाठी करायची? माणूस हा समाजशील प्राणी आहे. कुटुंब, समाज आणि आपला व्यवसाय, त्या ठिकाणी असणारे आपले संबंध हे आपल्या आयुष्याचा दर्जा ठरवत असतात. ज्या कुटुंबात आपण राहतो त्या कुटुंबियांशी आपले जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण संबंध असतील तर आपला कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला असतो. आणि जिथे कुटुंबामध्ये तेढ असेल, रिलेशन्स व्यवस्थित नसतील, तिथे आपला कॉन्फिडन्स कमी झालेला जाणवतो. म्हणून एक सकारात्मक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्या कुटुंबियांशी असलेले रिलेशन्स हे स्ट्रॉंग असायला हवेत, प्रेमाचे असायला हवेत. आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या संवाद कौशल्यावर, आपल्या बोलण्यावर काम करायला हवं. समाज, ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजानं आपलं कौतुक करावं, आपल्याला मान मिळावा, रिस्पेक्ट मिळावा, त्या समाजाने आपल्याला स्वीकारावं ही अपेक्षा प्रत्येक व्यक्तीची असते. आपलं कौतुक झालेलं कुणाला नाही आवडणार. अनेक मित्रमैत्रिणी जोडणं, अनेक व्यावसायिक संबंध जोडणं हे कुणाला नाही आवडणार. जर तुम्ही लाजाळू, भित्रे किंवा अंतर्मुख असाल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, न्यूनगंड आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. आपण लोकांकडून दुर्लक्षिले जाऊ नये, एकटे पडू नये, म्हणून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावर काम करणं गरजेचं आहे. समाजमान्यता, लोकसंग्रह या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, सन्मानमध्ये गेली अनेक वर्ष व्यक्तिमत्व विकासावर काम केले जाते. त्यामध्ये फक्त मॅनर्स, एटिकेट, शिष्टाचार, तुमचं दिसणं, ग्रूमिंग याचाच विचार केला जात नाही, तर तुम्ही अंतर्गतही बदलायला हवेत. तुमची वैचारिक बैठक, विचारांमध्ये स्पष्टता, ठामपणा, स्वतःला समजून घेणं, स्वतःला आहे तसं स्वीकारणं, समोरच्याशी कसा प्रतिसाद द्यायचा इत्यादी अनेक गोष्टींचा उहापोह केला जातो. त्याविषयी तुमचे विचार शक्ती बदलली जाते. विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी पूर्णत्वाने काम केलं जातं. त्यामुळे स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यायची असेल, स्वतःमध्ये जे सर्वोत्तम आहे ते सर्वोत्तम पातळीवर वापरायचं असेल तर सन्मानचा भाषणकला, संभाषणकला आणि व्यक्तिमत्वाचा कोर्स जरूर करा. आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आयुष्य सुंदर आहे. प्रसन्नतेने जगत राहा, चेहऱ्यावर हसू ठेवा आणि आनंदाने जगा. धन्यवाद.